स्वागत आहे मराठी वाचन लेखात. शेवटची भेट. संध्याकाळची वेळ होती. रेल्वे स्टेशनवर नेहमीसारखीच गर्दी होती, पण समीरला आज ती गर्दी जाणवत नव्हती. त्याचे लक्ष फक्त समोरच्या बाकावर बसलेल्या आजोबांकडे होते. पांढरे शुभ्र केस, चेहऱ्यावर अनुभवांच्या सुरकुत्या आणि हातात एक जुनी लाकडी काठी. समीर त्यांच्याजवळ जाऊन बसला. आजोबांनी एक मंद स्मित केलं. समीरने विचारलं, आजोबा, कोणाची वाट पाहताय? खूप वेळ झाला तुम्ही इथेच बसला आहात. आजोबांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाले, बाळा, आज माझी तिच्याशी शेवटची भेट आहे. समीरला कळेना, तिच्याशी म्हणजे तुमच्या पत्नीशी? आजोबा सांगू लागले, हो, 50 वर्षाचा संसार आमचा. ती आज हे शहर सोडून कायमची आपल्या गावी चालली आहे. मुलांनी तिला तिथेच राहण्याचा हट्ट धरलाय, कारण इथे शहरातलं प्रदूषण तिला सोसवत नाही. आणि मला इथली नोकरी आणि जबाबदाऱ्या अजून संपवता आल्या नाहीत. समीरला थोडं वाईट वाटलं. त्याने विचारलं, तुम्ही तिला थांबवलं नाही? आजोबा हसले. मग त्या हास्यात दुःख होतं. नाही रे, कधी कधी प्रेमात थांब म्हणण्यापेक्षा जा म्हणणं जास्त कठीण असतं, पण तेच योग्य असतं. तिला तिथे शुद्ध हवा मिळेल, शांतता मिळेल. आज आम्ही ठरवलंय की जाताना रडायचं नाही, फक्त हसून एकमेकांचा निरोप घ्यायचा. इतक्यात अनाउन्समेंट झाली. गाडी प्लॅटफॉर्मवर येत होती. एक आजी हातात एक छोटी पिशवी घेऊन गर्दीतून वाट काढत तिथे आल्या. आजोबा उठून उभे राहिले. दोघांच्याही नजरा एकमेकांवर खिळल्या होत्या. शब्दांची गरजच नव्हती. आजींनी आजोबांच्या हातावर हात ठेवला आणि म्हणाल्या, औषधे वेळेवर घ्या. कपाटाच्या दुसऱ्या कप्प्यात स्वेटर ठेवलाय, थंडी वाजली की काढत जा. आजोबांनी फक्त होकारार्थी मान डोलावली. गाडीने शिट्टी वाजवली. आजी डब्यात चढल्या आणि खिडकीपाशी येऊन बसल्या. गाडी हळूहळू सरकू लागली. आजोबांनी आपल्या थरथरता हात वर करून निरोप दिला. जोपर्यंत गाडी नजरेआड झाली नाही तोपर्यंत आजोबा तिथेच उभे होते. जेव्हा ते मागे वळले तेव्हा त्यांच्या डोळ्यात पाणी होतं, पण ओठांवर एक समाधान होतं. समीरने विचारलं, आजोबा, तुम्ही तर म्हणाला होता की रडायचं नाही. आजोबा पुसटसे हसले आणि म्हणाले, बाळा, काही भेटी या शेवटच्या नसतात. त्या फक्त पुढच्या भेटीची प्रतीक्षा वाढवणारी एक वळणं असतात. ही शेवटची भेट शरीराची होती, मनाची नाही. समीर बघतच राहिला. आजोबा आपली काठी टेकवत शांतपणे स्टेशनच्या बाहेर निघून गेले. मागे उरली ती फक्त रेल्वेच्या रुळांची शांतता आणि एका निखळ प्रेमाची आठवण. आयुष्यात काही निरोप हे कायमचे नसतात. ते केवळ दुसऱ्या व्यक्तीच्या सुखासाठी घेतलेले कठीण निर्णय असतात.